काढायचंच आहे नाही रे. मस्त आहे की ताजा ताजा गुळ. चला मंडळी, लग्नावर निघलो तर इथं जे आहे ना तुम्ही बघून ओळखीलाच असेल की ही आहे गुळाचा कारखाना. एकदम आपला देशी गावठी गुळ आहे, एकदम काळसर गुळ असते देशी. आणि जसं की आपण दुकानातून गुळ आणतो ते एकदम पिवळा जर्दन, जसं की त्याच्यामध्ये पावडर केमिकल मिक्स केलेलं असते. आणि त्याची जी ओरिजिनल चव असते ना ती पण तुम्हाला भेटत नाही. इथं जे ना ओरिजिनल गुळ जे ना ते घ्यायला आम्ही दरवर्षी जे नाही इथं नेत होतो. आता कसे संक्रांत पण यायली, थंडीच्या दिवसात गुळ खाल्लेला शरीराला खूप चांगला. आणि जसं की गुळाचा चहा आहे आम्हाला आवडतंय. तर चला तुम्हाला कारखान्यामध्ये गुळ कसं तयार होतं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. सिटीला कसं बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे जे ना ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आज. आणि इथं बघा सगळे जे आहेत ना हे मोठे मोठे जे ना असं म्हणलं तर हौदा बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जे ना गुळ जे टाकलेला आहे आणि त्याची मळी काढून ना ऊसाचा रस जे ना त्याच्यामध्ये टाकून आणि वरवर जे फेस येते ना त्याची मळी काढून ते ऊसाचा रस जे ना उकळायला ठेवला आणि मोठ्या मोठ्या अशा भट्ट्या लावलेल्या आहेत. आणि इथं एकदम गरम गरम गुळ जे आहे की नाही ह्या साच्यामध्ये टाकून ना त्याच्या अशा भेली तयार करतायत. आणि आम्ही थोडासा गुळ मस्त गरम खायला पण घेतला होता. आणि दरवर्षीच आम्ही इथूनच गुळ नेतो, बाहेरून मी कधीच गुळ आणत नाही. महाग पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि इथं जे आहे ना आम्ही गुळाचा पाक घेतलेला आहे आणि चपातीसोबत गरम चपातीसोबत खायला मला खूप आवडतंय. तर आम्ही दरवर्षी जे आहे की नाही आणि जाता येता रस्त्यावरच आहे हे कारखाना. म्हणलं तर ह्याच दिवसाचं असतं, एरी कधी नसते. जसं की आता नवीन ऊस निघते ना तवा जे नाही गुळाचा कारखाना सुरू होते. आणि पुन्हा एरी कधी 12 महिने असं चालू नसते. तिथं जे की नाही गुळाचा पाक घेतला होता. आणि आमच्या शेजारी ताई राहतात ना त्यांनाही गुळ पाहिजे होता. तर हे का आकाश घेऊन आलाय मस्त गरम गरम इथं गुळ खायला आम्हाला. चला जसं गाडीतून उतरलं की एकदम तुम्हाला ऊसाची ट्रक दिसली ना तर त्या ट्रकमध्ये भरपूर असा ऊसाचा लोड आला होता. आणि इथं जे ना ऊस टाकून जे ना त्याचा रस जे ना तिकडं त्या ह्याच्यामध्ये पडायला जसं की टप बनवलेले तिकडं चाललाय पाईपच्या दरम्यान पाईप लावलेले. तर जसं की नळ राहतं ना तसं पाणी कसं आपलं घरामध्ये येतं तसं पाईप लावलेले, पाईपलाईन केले आणि त्याच्यामधून ऊसाचा रस जे ना